पोलिसांची कॉलर पकडत कांदिवलीत गुंडांचा राडा. रोहित पवारा व्हिडिओ शेअर करून म्हणाले, गुंडांची मस्ती. मुंबईसारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच संवेदनशील बाब मानली जाते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहरात दररोज लाखो लोक आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडतात. सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे, रस्त्यावर वावरताना भीती वाटू नये, यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. मात्र अलीकडच्या काळात घडणाऱ्या काही घटनांमुळे या सुरक्षिततेच्या भावनेला तडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कांदिवली परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना याचे ज्वलंत उदाहरण ठरली असून या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. कांदिवलीतील एकता नगर परिसरात घडलेल्या या घटनेने केवळ स्थानिक नागरिकांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन गटांमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेली हाणामारी काही वेळातच मोठ्या गोंधळात रूपांतरित झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीप्रमाणे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणणे, भांडण थांबवणे आणि नागरिकांना सुरक्षितता देणे हा पोलिसांचा उद्देश होता. मात्र याच वेळी घडलेला प्रकार अनेकांना हादरवून सोडणारा ठरला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी काही स्थानिक गुंडांनी थेट हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद शांत करण्याऐवजी काही जणांनी पोलिसांवरच आक्रमक भूमिका घेतली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की काही व्यक्ती पोलिसांच्या कॉलरला हात घालतात, त्यांच्या अंगावर धावून जातात आणि आरडाओरड करतात. आजूबाजूला मोठी गर्दी जमलेली दिसते. कुणीही या प्रकाराला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही, उलट काही जण या सगळ्याचा तमाशा पाहत असल्याचे चित्र दिसते. हा संपूर्ण प्रकार इतका धक्कादायक आहे की कायदा रक्षकच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची स्थिती काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला, तर काहींनी भीती व्यक्त केली. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली? कायदा सुव्यवस्थेचा इतका हास झाला आहे का? अशा प्रश्नांनी चर्चेला उधाण आले. ही घटना केवळ एका परिसरापुरती मर्यादित राहिली नाही, तर राज्यातील एकूणच सुरक्षेच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी ठरली. या व्हिडिओवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ एक्स अर्थात ट्विटरवर शेअर केला. मात्र त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कोणत्याही प्रकारे हिंसाचाराला प्रोत्साहन दिले नाही, तर उलट्या घटनेवर गंभीर शब्दांत चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमधून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सरकारवर टीका केली. रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की सध्या काही गुंडांना सरकार आपलेच आहे, असा गैरसमज झालेला दिसतो. निवडणुकांच्या काळात गुंडांचा वापर होत असल्यामुळे त्यांची मस्ती वाढली असून त्यांच्यात कायद्याची भीती उरलेली नाही. याचाच परिणाम म्हणजे थेट पोलिसांच्या वर्दीवर हात उचलण्यापर्यंत त्यांची मज गेली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते हा केवळ एका घटनेचा प्रश्न नसून भविष्यातील धोक्याची घंटा आहे. रोहित पवार यांनी पुढे असेही सांगितले की जर पोलिसांचा वचक अशाच पद्धतीने कमी होत गेला तर गल्लोगल्ली गुंडगिरी वाढण्यास वेळ लागणार नाही. याचा सर्वात मोठा फटका सामान्य माणसाला बसेल. सुरक्षिततेसाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्या यंत्रणा जर दबावाखाली असतील तर नागरिकांचे जीवन अधिकच असुरक्षित होईल. त्यामुळे या प्रकाराकडे हलक्याने पाहून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
पोलिसांकडे गुंडांची मस्ती मोडून काढण्याची पूर्ण ताकद आहे, मात्र त्यासाठी त्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम करू देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सरकारने पोलिसांना पूर्ण मोकळीक आणि पाठबळ दिले तर अशा घटना रोखता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगत पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, माजी पोलीस अधिकारी आणि कायदा तज्ज्ञांनीही आपली मते मांडली. काहींच्या मते, वाढती बेरोजगारी, स्थानिक वर्चस्वाची लढाई आणि राजकीय पाठबळाची भावना यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. तर काहींनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे गुंडांना प्रसिद्धी मिळते आणि त्यांची हिंमत वाढते, असे मत व्यक्त केले. मात्र बहुतांश लोकांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. ही घटना केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित नाही, तर ती राज्यातील कायदा सुव्यवस्थेची खरी कसोटी आहे, असे अनेकांचे मत आहे. पोलिसांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्याचे परिणाम अधिक भयानक असू शकतात. त्यामुळे दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई होणे तसेच पोलिसांच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मजकूर केवळ माहितीपर असून कोणत्याही प्रकारे हिंसा, द्वेष, कायदा मोडण्याचे समर्थन किंवा प्रोत्साहन देत नाही. ही बातमी आणि त्यावरील प्रतिक्रिया सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा कंटेंट यूट्यूबच्या धोरणांनुसार पूर्णपणे सुरक्षित असून तो माहितीपर, चर्चात्मक आणि जनजागृतीच्या उद्देशाने वापरता येऊ शकतो. यामध्ये कोणताही आक्षेपार्ह, भडकं किंवा धोरणांचे उल्लंघन करणारा मजकूर नाही. अशा घटनांकडे केवळ व्हायरल व्हिडिओ म्हणून पाहण्याऐवजी त्यातून धडा घेणे आणि भविष्यात अशा प्रसंगांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, ही भावना समाजात रुजवणे आणि पोलिसांना निर्भयपणे काम करता येईल असे वातावरण निर्माण करणे हेच अशा घटनांवरचे खरे उत्तर ठरू शकते.